चला आज म्हणलं कोल्हापूर स्टाईल झणझणीत चिकन बनवावं. त्यासाठी मी इथे 3 पावशर चिकन घेतलेलं आहे. त्याला थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून ते आता एक 5 ते 10 मिनटासाठी मी रेस्ट करायला ठेवून देते. इकडे मी तेल गरम केले. आता हे जे आपलं चिकन आहे ते आपण मस्तपैकी 15 ते 20 मिनटं शिजवून घेऊयात. आणि मी आता इकडे एक कांदा घेतला आहे, तो बारीक बारीक पीसेसमध्ये थोडासा मोठा कांदा चिरून घेते. आणि टोमॅटो पण एक चिरला आहे. काही खडे मसाले आहेत. इकडे मी आता कांदा व्यवस्थित भाजून घेते, टोमॅटो पण थोडासा परतून घेते आणि मस्तपैकी थोडेसे खडे मसाले आहेत ते पण मी थोडेसे तेलात भाजून घेते. आता मी ह्या सगळ्याचं वाटण बनवणार आहे. तीळही मी थोडेसे भाजून घेतलेले आहेत. हे बघा, आता माझं वाटण तयार आहे. आता मी थोडंसं कढईत तेल गरम करत ठेवले. त्यात मी काही खडे मसाले टाकणार, म्हणजे जेणेकरून माझ्या सुक्याला एक चांगला वास येईल आणि चवही चांगली लागते. त्यामुळे एक आता जो बारीक चिरलेला कांदा आहे तो मी त्याच्यात लालसर होईपर्यंत भाजून घेते. मस्तपैकी लालसर झालेला कांदा त्याच्यात आता मी आपलं जे वाटण बनवलेलं आहे आपण ते मी ॲड करून अगदी तेल सुटेपर्यंत हे वाटण भाजून घ्यायचं. व्यवस्थित तेल सुटलं की त्याच्यात कोल्हापुरी घरगुती चटणीही मी ॲड केलेली आहे. ती आम्ही घरीच बनवतो, त्याच्यामुळे बाकी कोणताही मसाला ॲड करायची गरज पडत नाही. आता हे शिजलेलं जे आपलं चिकन आहे ती मी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेते. आता मस्तपैकी वास सुटलेला आहे. असलं टेस्टी लागते की मी कधी खाईन असं मला झाले. तर हे मी सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता याच्यात थोडंसं पाणी ॲड करून एक 5 ते 10 मिनटं मी ह्याला एक मस्तपैकी उकळी काढून घेते, म्हणजे अशी भारी चव लागेल. तोपर्यंत मी इकडे एक 4 चपात्या भाजून घेते. त्या मस्तपैकी चपात्या, हे बघा माझं सुक्कं लिंबू, टोमॅटो, कांदा, पिवळा रस्सा, चपाती. या जेवायला.